Now, dear friends, I am Mr. Ishwar Yadav. You are learning English grammar with me for the first time on the YouTube channel. मित्रांनो, बघा, इंग्रजी विषय जे व्याकरण आहे त्या व्याकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. इंग्रजी विषयाचं अध्यापन किंवा अध्ययन करत असताना त्या विषयी असलेला जो व्याकरण आहे, जो व्याकरणाचा भाग आहे, त्याचा अभ्यास करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. व्याकरणाशिवाय आपण कुठलीही भाषा ही आत्मसात करू शकत नाही. जर मग इंग्रजी भाषा जर आपल्याला आत्मसात करायची असेल किंवा इतर कुठलीही भाषा जर आपल्याला आत्मसात करायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम त्या भाषेचा जो गाभा आहे तो गाभा म्हणजे इंग्रजी व्याकरण. त्या भाषेचं असलेलं व्याकरण ते आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी बघा, इंग्रजी व्याकरण जर म्हटलं तर इंग्रजी व्याकरण हा इंग्रजी भाषेचा आत्मा आहे. आणि मग तो आत्मा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, इंग्रजी भाषेचा जर आत्मा व्याकरण हा असेल आणि तो जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर इंग्रजी भाषा आपल्याला सर्वप्रथम शिकावी लागेल. तर हा यूट्यूबवर माझा सर्वप्रथम प्रयत्न आहे. 5वी पासून ते पुढील वर्गांसाठी माझे व्याकरणाचे जे धडे आहेत ते उपयुक्त ठरणार आहे. लेट्स प्ले टू लर्न इंग्लिश ग्रामर विथ मिस्टर ईश्वर यादव. नाउ वी हॅव टू स्टार्ट विथ the first topic, tenses. Now look at the tense. The first topic is tenses. Now the first question arises in my mind, what is the tense? Definition of the tense. व्याकरणामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत टेन्स. टेन्स म्हणजे काय, काळ म्हणजे काय, काळाची व्याख्या, कशाला काळ म्हणायचं. सर्वप्रथम आपण इंग्रजीमध्ये टेन्सची जी व्याख्या आहे ती बघणार आहोत. बघा, इट एक्सप्रेसेस टाइम, प्लेस, action and our habitual activity in the given sentences we call it tenses. This is a definition of English grammar. It expresses time, place, action and our habitual activity in the given sentences. We call it tenses. काळ म्हणजे काय, काळ म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये वेळ, ठिकाण, कृती आणि आपल्या दैनंदिन सवयीचा बोध ज्या वाक्यामध्ये होतो त्यास आपण काळ असे म्हणतो. दिलेल्या वाक्यामध्ये वेळ, काळ, ठिकाण आणि आपल्या दैनंदिन सवयीचा बोध होतो त्यास आपण काळ असे म्हणतो. ही सर्वसाधारणपणे
काळाची व्याख्या. आता आपण बघूया की टेन्सची ही जी व्याख्या आहे याला सिद्ध करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपल्याकडे पुरावे काय. तर बघा, तर बघा मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्य दाखवणार आहे. फर्स्ट, I eat mangoes. I eat mangoes in the morning. आता ह्या वाक्यामध्ये आय या ठिकाणी वाक्याचा काय आहे, कर्ता आहे, वाक्याचा सब्जेक्ट आहे. इट मेन वर्ब आहे, V1 ज्याला आपण वर्ब फर्स्ट फॉर्म असं म्हणतो, क्रियापदाचे पहिले रूप. मँगोज हा वाक्याचा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्म. आणि इन द मॉर्निंग याला आपण RS म्हणतो. RS म्हणजे रिमेनिंग सेंटेन्स, उरलेलं वाक्य, कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स, पूरक वाक्य, किंवा आपण याला प्रीपोजिशनल फ्रेज पण म्हणू शकतो. बघा, आय ईट मँगोज इन द मॉर्निंग. दिलेल्या वाक्यामध्ये आय हा वाक्याचा कर्ता आहे, म्हणजे आपण त्याला सब्जेक्ट म्हणतो. त्यानंतर ईट हे वाक्याचं मेन वर्ब आहे, आणि मँगोज वाक्याचं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे, आणि इन द मॉर्निंग हे रिमेनिंग सेंटेन्स आहे. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे प्रेझेंट टेन्सचं, वर्तमान काळाचं आहे. प्रेझेंट टेन्स हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळाचं. प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स हे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये दिलेलं वाक्य आहे. कारण या वाक्याची जर आपण वाक्यरचना बघितली तर सर्वप्रथम येणार सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. नाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. आता वाक्याचा अर्थ कसा लावायचा हे आपण बघूया. आय म्हणजे मी आंबे सकाळी खातो. आय ईट मँगोज इन द मॉर्निंग. मी आंबे सकाळी खातो. मी आंबे सकाळी खातो हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. आणि या वाक्यामध्ये जे मेन वर्ब आहे ते आहे ईट. तर मेन वर्ब जे आहे दिलेलं ईट हे जे मेन वर्ब आहे त्या मुख्य क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला समजतं की ह्या वाक्यातील क्रिया साध्या वर्तमान काळामध्ये घडत आहे. साधा वर्तमान काळ म्हणजे काय, जसं की मी अभ्यास करतो, मी गावाला जातो, मी शाळेत जातो, मी क्रिकेट खेळतो, मी दररोज सकाळी लवकर उठतो. ही उदाहरणं साध्या वर्तमान काळाची आहेत. आता बघा, ह्या वाक्यावरून तुम्हाला समजलं असेल की ह्या वाक्याची जी रचना आहे, या वाक्याच्या रचनेनुसार तुम्हाला समजलं असेल की या वाक्यामध्ये जे मेन वर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे, त्या क्रियापदाच्या अर्थावरून बोध होतो आपल्याला की हे वाक्य कोणत्या काळामध्ये घडतं. आता या वाक्यामध्ये ईट हे मेन वर्ब आहे. मग ह्या ईट या मेन वर्बवरून आपल्याला समजतं की हे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये घडतं.
या वाक्याची जी क्रिया आहे ही साध्या वर्तमान काळात घडत आहे याचा आपल्याला बोध होतो. आता दुसरं वाक्य बघा. आय ॲट मँगोज इन द मॉर्निंग. आता या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, ॲट हा V2 आहे, मँगोज हा ऑब्जेक्ट आहे आणि इन द मॉर्निंग हे रिमेनिंग सेंटेन्स आहे. सब्जेक्ट प्लस V2 वर्ब सेकंड फॉर्म क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. इथे मेन वर्ब आहे ॲट. वाक्याचा अर्थ बघा. मी आंबे सकाळी खाल्ले. मी आंबे सकाळी खाल्ले. आता ह्या वाक्यातील जी क्रिया आपण बघितली तर ह्या वाक्यातील क्रिया ही भूतकाळामध्ये घडलेली आहे. याचा बोध आपल्याला कशावरून होतो? वाक्याच्या मुख्य क्रियापदाच्या रूपावरून. म्हणजे सेकंड फॉर्म जो आहे क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे त्या क्रियापदाच्या दुसऱ्या रूपावरून आपल्याला वाक्यातील ही जी क्रिया आहे ही भूतकाळात घडलेली आहे याचा बोध होतो. मी आंबे सकाळी खाल्ले. मी गावाला गेलो. मी जेवण केले. मी क्रिकेट खेळलो. मी अभ्यास केला. ही सर्व जी वाक्य आहे ही साध्या भूतकाळाचे आहे, सिंपल पास्ट टेन्सचे आहे. हे जे वाक्य आहे हे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की वाक्यातील जे मेन वर्ब असतं, मूळ क्रियापद जे असतं त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला बोध होतो की ह्या वाक्याची जी क्रिया आहे ही कोणत्या काळामध्ये घडते. यावरून आपल्याला समजतं की हे वाक्य कोणत्या काळामध्ये घडतं. पहिलं वाक्य जे आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरं जे वाक्य आहे ते पास्ट टेन्सचं आहे. पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स साध्या भूतकाळाचं आहे. बरं, साधा वर्तमान काळ प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि साधा भूतकाळ पास्ट टेन्समध्ये सिंपल पास्ट टेन्स. आणि तिसरं वाक्य आता बघा फ्युचर टेन्सचं असणार आहे, भविष्यकाळाचं असणार आहे. I shall eat mangoes in the morning. आता या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, शल हे हेल्पिंग वर्ब आहे ज्याला आपण HV म्हणतो, हेल्पिंग वर्ब. ईट हे मेन वर्ब आहे V1. मँगोज हा ऑब्जेक्ट आहे. इन द मॉर्निंग RS आहे रिमेनिंग वाक्य. आय शल ईट मँगोज इन द मॉर्निंग. आता ह्या वाक्यामध्ये मेन वर्ब काय आहे? शल ईट. मी आंबे सकाळी खाणार. मी आंबे सकाळी खाणार. हे जे वाक्य आहे या वाक्यातील जी क्रिया आहे ही भविष्यकाळामध्ये घडते असं आपल्याला मूळ क्रियापदाच्या रूपावरून समजतं. म्हणजे हे वाक्य झालं सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. तर मी आता सर्वप्रथम तुम्हाला व्याख्या सांगितली होती.
टेन्स कशाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द टेन्स? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या मूळ रूपावरून वाक्यातील क्रिया कोणत्या काळात घडते याचा बोध होतो त्यास आपण काळ असे म्हणतो. सर्वसाधारणपणे ही व्याख्या आपण या 3 वाक्यावरून समजून घेतलेली आहे. तर बघा मित्रांनो, पहिलं जे वाक्य आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. दुसरं जे वाक्य आहे ते पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, भूतकाळामध्ये आहे, साध्या भूतकाळामध्ये आहे. आणि दुसरं 3 नंबरचं जे आहे ते फ्युचर टेन्समध्ये आहे, सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे साधा भविष्य काळ. तर या 3 वाक्यावरून आपल्याला समजतं की वाक्य जे आहे, वाक्याचं जे क्रियापद आहे ते वाक्याचं क्रियापद फार महत्त्वाचं आहे. कारण त्या मूळ रूपावरून आपल्याला समजतं की वाक्य कोणत्या काळात घडते. आता तुम्ही म्हणणार की इतर वाक्य जे आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा? तर त्यासाठी सुद्धा मी पुढील व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण प्रथम बघूया की काळामध्ये मुख्य जे काळ असतात ते किती प्रकारचे असतात. हाऊ मेनी मेन टाइप्स ऑफ टेन्सेस इन इंग्लिश ग्रामर? द फर्स्ट इज प्रेझेंट टेन्स. पहिला असतो वर्तमान काळ, बरोबर. त्याचे पण सब काइंड्स असतात, उपप्रकार असतात. त्यानंतर असतो पास्ट टेन्स, भूतकाळ, त्याचे सुद्धा उपप्रकार असतात. आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स, म्हणजे भविष्यकाळ, त्याचे सुद्धा उपप्रकार असतात. आणि प्रत्येकाचे जर उपप्रकार बघितले, जसं की प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्समध्ये पहिला उपप्रकार असतो सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्यालाच आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतो, अपूर्ण वर्तमान काळ. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. ते झाले प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. दीज आर द 4 टाइप्स ऑफ द प्रेझेंट टेन्स. बट नाउ वी हॅव टू सी द पास्ट टेन्स. देर इज ऑल्सो 4 टाइप्स इन पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये सुद्धा 4 प्रकार आहे, उपप्रकार आहे. सिंपल पास्ट टेन्स, पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे साधा भूतकाळ. दुसरा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, त्यालाच आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतो, म्हणजे अपूर्ण भूतकाळ. आणि तिसरा जो आहे तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आणि चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. तर अशा प्रकारे पास्ट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार पडतात. त्यानंतर फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 प्रकार पडतात. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. दुसरा फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतो. फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. आणि तिसरा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण अपूर्ण पूर्ण फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. तर अशा प्रकारे फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 प्रकार पडतात. ते हे झाले प्रत्येकाचे 4 उपप्रकार, 4 उपप्रकार, म्हणजे एकूण 12 उपप्रकार पडतात. मुख्य काळ असतात 3, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. आता याविषयी सविस्तर आपल्याला वाक्यरचना बघायची आहे. सविस्तर वाक्य समजून घ्यायचं आहे, तर त्यासाठी पुढील व्हिडिओ आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर
माझं सर्वप्रथमच यूट्यूबवर हे चॅनल प्रसारित होणार आहे. त्यासाठी डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड likes to me on the YouTube channel, and I will help you to study further in my classes English with Ishwar Yadav. Don't forget to subscribe and likes to my channel.